कोणाचं ऐकता? आयुष्य बदलणारा प्रश्न आहे. कोणाचे ऐकायचे? वासना, विवेक आणि विनाशाची कथा. आजकाल बातम्या उघडा, प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून. ठळक बातम्या येतात. पत्नीनं प्रेमासाठी नवऱ्याला संपवलं, प्रेमात अडथळा आला म्हणून हत्या. अशा बातम्या हेडिंग तुम्हाला ऐकायला भेटत असतील. प्रश्न आहे, धोका कुठे आहे? स्त्रियांच्या एकतेत, पुरुषांच्या वासनेत, की आपल्या विवेकाच्या अभावात? खरी समस्या आहे, आपण कोणाचे ऐकतो आणि का ऐकतो? समस्या काय आहे? आज माणूस विचार करत नाही, तो फक्त प्रभावाखाली येतो. प्रभाव. कुणी गोड बोललं, आपण मांडलं. कुणी प्रेम दाखवलं, आपण आंधळ्यापणाने विश्वास ठेवून बसलो. कुणी वासना जागवली, आपण नियंत्रण हरवलं. मग काय होतं माहिती आहे का? एका क्षणाचा निर्णय आणि आयुष्यभराची शिक्षा. वासना आणि क्रोधाचं नातं काय माहिती आहे का? ऋषीमुनी काय सांगून गेले? वासना, क्रोध आणि विनाश तिन्ही संकटच येतं. जेव्हा वासना वाढते तेव्हा विचार कमी होतो, ऑटोमॅटिकली विचार मरतो, विवेक मरतो आणि क्रोधाचा जन्म तिथेच होतो. उदाहरण देऊन सांगायला गेलं, एखादा पुरुष आपल्या प्रेयसीला दुसऱ्यासोबत बोलताना बघतो, त्याला सहन होतं का हो? अजिबात नाही होत. तो धमक्या देतो आणि शेवटी हत्या करतो. का? कारण त्याला प्रेम नाही, त्याला मालकी हक्क हवा असतो. तो त्या बाईवरती स्वतःचा मालकी हक्क समजत असतो, त्यामुळे तिचा तो खून करतो. स्त्री पुरुष दोघांची चूक आहे का मग यात? हा विषय फक्त पुरुष किंवा स्त्री यांचा नाही आहे, दोघांची वृत्ती सारखी आहे. लक्षात घ्या, स्त्री बी चूक करू शकते, पुरुष बी चूक करू शकतो. चुकीच्या व्यक्तीचं ऐकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भावनेत अडकणं, स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करणं ही पुरुषाची चूक आहे. लक्षात घ्या, अंधपणे विश्वास ठेवणं, वासनेनं चालणं, विचार न करता अपराध करणं, त्याचा परिणाम काय होतो? एक मरतो, दुसरा जेलमध्ये जातो आणि आयुष्य संपतं. रामायणातून काय शिकालो? कैकेयी, तिला रामावर प्रेम होतं, पण चूक काय झाली? तिनं मंत्राचं ऐकलं. परिणाम काय झाला मग? राम वनवासाला गेले, कैकेयी बदनाम झाली. शिकवण काय? चुकीच्या व्यक्तीचं ऐकलं की आयुष्य बिघडतं. शूर्पणखा, ती सुंदर होती पण वासनेनं भरलेली होती. रामानं नकार दिला, ती रावणाकडे गेली आणि काय झालं? सीतेचं वर्णन केलं. रावणाच्या मनात वासना जागवली, परिणाम सीतेचा अपहरण, लंकेचा विनाश. यातून शिकवून काय घेणार? एक चुकीचं ऐकणं संपूर्ण साम्राज्याचा अंत असतो. लक्षात घ्या. योग्य स्त्री आणि चुकीची स्त्री, प्रश्न स्त्रीचा नाही, प्रश्न आहे कोणती स्त्री? योग्य स्त्री, जी तुम्हाला योग्य मार्ग दाखवते, जी धर्म आणि अधर्म समजवते, जी तुमचं घर टिकवते. उदाहरण द्यायला गेलं पाहिजे जाऊ, ज्यांनी शिवरायांना संस्कार दिले. लक्षात घ्या. आणि चुकीची स्त्री काय करते? जी स्वार्थासाठी वापरते तुम्हाला. लक्षात घ्या, योग्य स्त्रीना स्वराज्य घडवायला शिकवते, अयोग्य स्त्रीना आपले स्वार्थ पूर्ण करायला शिकवते. लक्षात घ्या, अयोग्य स्त्रीचे लक्ष नसते. कळलं? अयोग्य स्त्रीचं लक्ष नसते. ती तुम्हाला काय करेल? मला साडी पाहिजे, बाहेर तू काहीही कर, मला माहिती नाही, मला साडी पाहिजे, मला गळ्यामध्ये हार पाहिजे, मला कार पाहिजे, तिकडं बाकी तू काही कर, कुणालाही लूट, मला माहीत नाही, मला पैसा पाहिजे, मला कार पाहिजे. ही स्वार्थी स्त्री असते, जी तुमचा वापर फक्त स्वार्थासाठी करते, जी दुसऱ्याचा जीव घ्यायला सांगते, जी तुमचं आयुष्य नष्ट करते. लक्षात घ्या. पण जी स्त्री खूप चांगली आहे, ती स्वराज्य निर्माण करायला सांगेल, जी लोककल्याण करायला सांगेल, लोकांची सेवा करायला सांगेल, ती जगावरती प्रेम करायला सांगेल, ती ईश्वरामध्ये तुमची श्रद्धा वाढवेल. लक्षात घ्या. मग प्रश्न असा येतो की तुम्ही कोणाचं ऐकता? वास्तवातलं उदाहरणच घ्यायला गेलं, एक नवविवाहित स्त्री म्हणाली, एक साडी आणि 2 वेळचं जेवण मिळालं तरी चालेल, पण तुमच्या कमाईवरती पाप लागायला नको. हीच खरी स्त्री, जी साथ देते, जी सुधारते, जी घर वाचवते. निष्कर्ष काय? लक्षात ठेवा,
प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो. प्रत्येक प्रेम खरं नसतं. प्रत्येकाला सल्ला योग्य नसतो. निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा, हे योग्य आहे का अयोग्य? यामुळं कोणाचं नुकसान होणार का? मी माझा विवेक वापरतोय का? हे प्रत्येकानं स्वतःला विचारायचं आहे. रावण विद्वान होता, पण चुकीच्या व्यक्तीचा ऐकून नष्ट झाला. तुम्ही साधे माणूस आहात, मग कोणाचं ऐकता यावर तुमचं आयुष्य ठरणार आहे, लक्षात घ्या.